हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6चं जिओग्राफीचे पहिले 2 चॅप्टर म्हणजे जे की तुमच्या फर्स्ट युनिट टेस्टला इम्पॉर्टंट असतील त्याच्यावरच्या क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी इम्पॉर्टंट राहील तुमच्या युनिट टेस्टच्या दृष्टीने आणि तुमच्या सेमिस्टरच्या दृष्टीने देखील. तर लक्षपूर्वक प्रत्येक प्रश्न पहा, त्याचे आन्सर पहा आणि ते आन्सर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. चला तर मग सुरू करूया. Practice quiz with answers for chapter 1, which is friendship with geography, and chapter 2, history of Indian geography. या 2 चॅप्टरचे आपण क्विज पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट. बघा, या प्रेझेंटेशन मध्ये आपण काय करणार आहोत. तुम्ही काय करायचंय, पहिल्यांदा रीड द क्वेश्चन केअरफुली, त्यानंतर थोडा पॉज घ्यायचा आहे आणि त्याचा आन्सर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवायचं आहे आणि त्यानंतर तुमचा आन्सर प्रेडिक्ट करून जे योग्य उत्तर आहे, जे बरोबर आन्सर आहे ते क्वेश्चनच्या खाली दिलेलंच आहे, तर ते तुम्ही त्यानंतर पाहायचं आहे. ठीक आहे. आणि मोठा फॉन्ट यूज केलेला आहे. तुम्ही टीव्हीवर किंवा लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर देखील तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने पाहून रिव्हिजन करू शकता. ठीक आहे मित्रांनो. चॅप्टर 1, फ्रेंडशिप विथ जिओग्राफी. क्वेश्चन नंबर 1 हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये, the word geography comes from Greek word geographia. What does geo mean? Geo means earth. Second question, geography mainly studies only physical feature, only human activities, both physical and human factors and their interrelationship, only maps. Geography mainly studies both physical and human factors and their interrelationship. Question 3, which of the following is a physical factor studied in a geography? Population, lithosphere, economic activity, or festival? The physical factor studied in geography is lithosphere. The solid part of earth, that is land, rock, soil, is called as atmosphere, hydrosphere, lithosphere, ki biosphere? The correct answer is lithosphere. The solid part of earth which has land, rocks and soil, this solid part is known as lithosphere. Primary sources of geographical data include, प्रायमरी सोर्स मध्ये काय काय येतं, टेक्स्टबुक्स अँड ॲटलास नाही, फील्ड व्हिजिट, सर्वेज अँड इंटरव्ह्यूज. बरोबर, फील्ड व्हिजिट्स, सर्वेज अँड इंटरव्ह्यूज हे प्रायमरी सोर्सेस मध्ये येतात. न्यूजपेपर्स, विकिपीडिया, दीज आर सेकंडरी सोर्सेस. The zone where land, water, air meet and life exist is called as lithosphere, atmosphere, hydrosphere, biosphere. Correct answer is biosphere. Zone where land, water, air meet and life exists. So where इथे लाईफ हा शब्द महत्वाचा आहे. लिव्हिंग थिंग्स आणि लँड, वॉटर, एअर यांचं सगळ्यांचं इंटरॅक्शन म्हणजे बायोस्फियर. थिंग्स मेड बाय ह्युमन बीइंग्स, हाऊसेस, रोड्स, फॅक्टरीज आर कॉल्ड ॲज फिजिकल कंपोनंट, नॅचरल रिसोर्सेस, अँथ्रोपोजेनिक म्हणजे मॅनमेड कंपोनंट्स की बायोटिक कंपोनंट. अँथ्रोपोजेनिक means man-made component are houses, roads, factories that are human beings, made by human beings. Why should we become friends with geography? Only to draw maps, to understand nature, human relationship and use resources wisely, only to remember country names, only to pass exams. काय reason आहे? To understand nature, human relationship and use resources wisely. या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, आपल्याला लक्षात ठेवायचे पॉइंट आहेत. लिथोस्फियर म्हणजे काय, तर सॉलिड अर्थचा जो सॉलिड पार्ट आहे, सॉलिड अर्थ इज कॉल्ड ॲज लिथोस्फियर विच इन्क्लूड लँड, रॉक्स अँड सॉइल्स. ॲटमॉस्फियर म्हणजे काय, तर लेअर ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ. हायड्रोस्फियर म्हणजे काय, ऑल वॉटर दॅट इज इन ओशन, रिव्हर, लेक्स, सगळं पृथ्वीवरचं सगळं वॉटर म्हणजे हायड्रोस्फियर. बायोस्फियर कशाला म्हणतात, ऑल लिव्हिंग थिंग्स plus their zones, means living things plus they are contacted with these three other spheres, means lithosphere, hydrosphere, atmosphere plus living things are in total called as biosphere. Next, fill in the blanks. Geography means the science that describes the earth. ओके, जिओग्राफी मध्ये जिओ म्हणजे अर्थ आणि ग्राफी मीन्स डिस्क्रिप्शन.
means geography, it is description of the earth, describes the earth. The four major spheres of earth are lithosphere, atmosphere, hydrosphere, and fourth one is biosphere. Data collected directly through observation and field visit are called, is called primary data. Data collected directly through observation and field visit. Field visit and direct observation is primary data. Data already collected by others, for example, books, maps, reports, is called as secondary data. The gaseous layer surrounding the earth is called as atmosphere. All living organisms together with the part of the spheres they occupy form the biosphere. All living organisms together with the part of the spheres they occupy form म्हणजे बाकीच्या स्पियर्स आणि लिव्हिंग थिंग्स यांच्या कॉन्टॅक्ट मधलं आणि यांच्या कॉन्टॅक्ट मधले बाकीचे 3 स्पियर्स आणि लिव्हिंग थिंग्स यांचं मिळून काय तयार होतं तर बायोस्फियर. नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स चे आहे. जिओग्राफी स्टडीज ओनली द फिजिकल फीचर ऑफ द अर्थ. इट इज फॉल्स सेंटेन्स. It studies both physical and human factors and their interrelationship. Next question, next sentence. Primary data is more original and location specific than secondary data. Primary data is more original. It is right because primary data is directly collected from place through the observation or survey. That is why primary data is more original. Okay. Human settlement and economic activities are examples of physical factor. False, because they are human factors, not the physical factor. There are 3 type of factor: human factor, physical factor. They are different. Human factor means the things made by human, and the physical factors which are naturally exist like rocks, soil or water. These are the physical factors. Becoming friends with the geography help us protect the environment and use resources carefully. It is true because becoming friend with the geography, it teaches the relationship between nature and human beings, so we can use the resources carefully, and it helps us to protect the environment. इथे आपण चॅप्टर 1 संपवलाय. आता चॅप्टर 1 चे क्वेश्चन आपण इथे पाहिलेत. त्यानंतर चॅप्टर 2 चे आपण क्वेश्चन पाहतोय. याची रिव्हिजन तुम्ही करा. मी फक्त फास्ट मध्ये हे तुम्हाला क्वेश्चन सांगतोय जेणेकरून तुम्हाला हे तुम्हाला एकदा कानावर पडतील ते क्वेश्चन, आणि त्यानंतर तुम्ही त्याची सारखी सारखी रिव्हिजन करा. ठीक आहे. चॅप्टर 2 हिस्ट्री ऑफ इंडियन जिओग्राफी, त्याचे क्वेश्चन पाहूयात. Ancient Indian scholars believed that the shape of earth is spherical or round. In ancient Indian texts, the earth is often referred to as. अर्थला कोणता शब्द आहे एन्शियंट टेक्स्ट मध्ये, इंडियन टेक्स्ट मध्ये? जंबोद्वीप नाही. पृथ्वी और भू, यस इट इज. अर्थला काय म्हटलेलं आहे? पृथ्वी और भू. जंबोद्वीप कशाला म्हटलंय तर एशिया कॉन्टिनेंटला जंबोद्वीप म्हटलंय. मेरू, दॅट इज माउंटेन, मेरू पर्वत म्हणजे अर्थच्या मिडलला आहे असं इंडियन एन्शियंट टेक्स्ट मध्ये आहे. त्यानंतर सप्तसागर मीन्स 7 ओशन्स. ओके. The concept of the 7 continent, that is Saptamahadvip, and 7 ocean is found in only modern geographic books, ancient Indian Puranas, Greek texts only, Chinese records. तर concept of 7 continent, that is the Saptamahadvip and 7 oceans is found in ancient Indian Puranas. In the 6th century BC, the approximate diameter of Earth was mentioned as about 5,000 km, 13,000, 25,000 ki 40,000. The correct answer is 13,000 km. In 6th century BC, the approximate diameter of the Earth was mentioned and it is 13,000 km. Which mountain is described in ancient Indian scriptures as being located in the middle of the Earth?
Himalaya, Meru Parvat, Vindhya or Sahyadri? Which mountain described in the ancient Indian scriptures being located in the middle of the earth? बरोबर, अर्थच्या मिडल मध्ये कोणता पर्वत आहे असं इंडियन एन्शियंट स्क्रिप्चर्स मध्ये लिहिलं होतं, तर त्या पर्वताचं नाव होतं मेरू पर्वत. ओके, माउंटेनचं नाव होतं मेरू पर्वत. The word geography is said to have first appeared in which ancient Indian text? Geography हा वर्ड ancient Indian text मध्ये कशामध्ये, कोणत्या ग्रंथामध्ये, कोणत्या बुकमध्ये हा वर्ड पहिल्यांदा दिसला? तर ऋग्वेद, सूर्य सिद्धांत, महाभारत की अर्थशास्त्र? तर यापैकी करेक्ट आन्सर आहे सूर्य सिद्धांत. या बुकमध्ये जिओग्राफीसाठी वर्ड मेन्शन केलेला होता. भारतवर्ष इन एन्शियंट टेक्स्ट रेफर टू द लँड. भारतवर्ष म्हणजे काय होतं? तर नॉर्थ ऑफ हिमालयाज की साऊथ ऑफ हिमालयाज अँड नॉर्थ ऑफ द ओशन, ओनली द डेक्कन प्लॅटू, ओनली द इंडो गँगेटिक प्लेन? Answer is south of Himalayas and north of ocean. It is named as Bharatvarsha. Next question. Ancient Indians use the term pran and apan to refer to the two types of soil, gases in atmosphere, two seasons or direction. प्राण आणि अपन हे काय होते? तर हे होते गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर, म्हणजे ऑक्सिजन साठी प्राण हा शब्द होता. बघा, की कन्सेप्ट टू रिमेंबर, इथे काय लक्षात ठेवण्यासारखे पॉइंट आहेत? स्पेरिकल अर्थ, एन्शियंट इंडियन न्यू अर्थ इज अ राऊंड, म्हणजे एन्शियंट इंडियामधून लोकांना माहिती होतं की अर्थ कशी आहे, स्पेरिकल आहे. एस्टिमेटेड डायमीटर ऑफ अर्थ, म्हणजे त्या काही एन्शियंट टेक्स्टमध्ये, इंडियन एन्शियंट टेक्स्टमध्ये 13,000 किलोमीटर एवढं अर्थचा डायमीटर मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, कधी तर 6th सेंचुरी बिफोर BC. ओके, त्यानंतर सप्तद्वीप म्हणजे 7 कॉन्टिनेंट. सप्तद्वीप म्हणजे काय? तर 7 कॉन्टिनेंट और 7 आयलंड्स. सप्तसागर, सप्तसागर म्हणजे 7 ओशन. मेरू पर्वत, वेअर इट इज लोकेटेड, माउंटेन ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, असं इंडियन स्क्रिप्चर्समध्ये उल्लेख होता. सूर्य सिद्धांत, टेक्स्ट वेअर जिओग्राफी ॲपियर्स. जिओग्राफी रिलेटेड वर्ड म्हणजे भूगोल हा शब्द इंडियन एन्शियंट टेक्स्टमध्ये कोणत्या बुकमध्ये होता? तर सूर्य सिद्धांत. नाउ शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. व्हॉट इज मीन बाय सप्तद्वीप अँड सप्तसागर? सप्तद्वीप आणि सप्तसागर काय होतं? तर सप्तद्वीप इज 7 कॉन्टिनेंट्स और 7 आयलंड्स and Saptasagar are 7 oceans. This concept appear in ancient Indian Puranas. Mention any 3 contribution of ancient Indian scholars to geographical knowledge. 3 contribution of ancient Indian scholars. Earth is a spherical. Then Earth's diameter is approximately 13,000 kilometer. Next is a concept of the 7 continents and 7 oceans. Also, Indian ancient scholars aware about directions, time, eclipses, seasons and Surya Siddhanta. Next question. Why is the study of history of Indian geography important today? Because it helps us appreciate the scientific thinking of our ancestors, understand how geographical knowledge developed in India and feel proud of our rich intellectual heritage. For this purpose, we need the study of history of Indian geography. Now match the following. Lithosphere. Lithosphere is nothing but a solid part of the earth. Saptasagar is a 7 ocean. Meru Parvat, mountain in the middle of the earth. Then Prithvi or Bhu, it is the ancient name of earth. Or Surya Siddhanta, where ancient text mentioning geography word. These are the match the following question. ओके, सो इथे आपण चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 यांचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स पूर्णपणे त्यांच्या आन्सर सहित पाहिलेत. तर व्हिडिओ स्लो चालवा किंवा पॉज करून चालवा आणि हे सगळे क्वेश्चन तुम्ही
पाठ करा असं म्हणणार नाही, तर लक्षात ठेवा आणि एक्झाममध्ये याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तर ठीक आहे, एक्झामच्या पूर्वी एकदा दोनदा जरी हा व्हिडिओ पाहिला तरी तुम्हाला यातून खूप फायदा होईल. ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.